या शॉर्ट्स व्हिडिओमधून आपण दिवाळगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊया। रायगड जिल्ह्यातील दिवाळगर या गावामध्ये 17 नोव्हेंबर 1997 रोजी संकष्टीच्या दिवशी द्रौपदी धर्मा पाटील या आपल्या वाडीमध्ये काम करत असताना 30 किलो वजनाची चांदीची पेटी सापडली। तसेच या पेटीमध्ये 1320 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गणपतीचा मुखवटा सापडला। तसेच काही सोन्याचे दागिने देखील सापडले। सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मुखवट्याची स्थापना दिवाळगरचे ग्रामदैवत असलेला सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी या मुखवट्याची स्थापना करण्यात आली। 24 मार्च 2012 रोजी या मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी सशस्त्र दरोडा पडला व चोरांनी ही सोन्याची मूर्ती चोरून नेली। कालांतराने पोलिसांनी हे दरोडेखोरांना व त्यांनी वितळलेले सोनं हे दोन्ही सापडलं। गावकऱ्यांनी परत एकदा त्या सोन्यापासून तशीच सोन्याचा सुंदर असा मुखवटा तयार केला। 23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी संकष्टीच्या शुभमुहूर्तावर या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। काही अभ्यासकांच्या मते हा मुखवटा शिलाहारकालीन असावा असे सांगण्यात येते। सदरचा हा माझा छोटा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।